हेडंगे खून प्रकरणातील चव्हाण दाम्पत्य ताब्यात. परभणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. पुण्यातून केले अटक. परभणी येथे मुलीची टीसी काढण्यासाठी गेलेल्या पालकाला संस्थाचालक पती पत्नीने मारहाण केली होती. पालकाचा मृत्यू झाल्यावर या प्रकरणात पूर्णा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संस्थाचालक पती पत्नी फरार झाले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास चव्हाण दाम्पत्याला पुणे येथून ताब्यात घेतले. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की जगन्नाथ पांडुरंग हेडंगे हे मुलीची टीसी काढण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शियल शाळेत गेले होते. या ठिकाणी संस्थाचालक प्रभाकर चव्हाण यांच्या पत्नीने प्रवेशावेळची उर्वरित रक्कम भरा असे म्हणत वाद घालून मारहाण केले. यात जगन्नाथ हेडंगे यांचा मृत्यू झाला. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर चव्हाण दाम्पत्य फरार झाले होते. आरोपीच्या अटकेसाठी मोर्चा देखील काढण्यात आला. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्वतः जातीने या प्रकरणात लक्ष घातले. आरोपींच्या शोधासाठी 9 पथकं तयार करण्यात आली. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, गोपीनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, सावंत दुधाटे, रेड्डी, कौटकर यांच्या पथकाने चव्हाण दाम्पत्याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे.